मी 22 तारखेपासून कलेक्टर ऑफिससमोर बसलेला आहे. मी एक शेतकरी आहे. मी सेंद्रिय शेती करत आहे. विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न, रोगमुक्त जेवण या क्षेत्रावरती आम्ही 10 वर्ष झालं काम करत आहे. आम्ही जे काय शेतात सेंद्रिय वस्तू केलेलं आहे ते शेतामध्ये पाणी करण्यासाठी कुणीच आलेलं नाही. इथं आज आपण 25 फुटाची किळी आणलेली, हे फुलांचे पण आपण हे शेती करत आहे. हे फुल 1 वर्षभर आता खराब होत नाही. आमची मागणी अशी आहे की जे सेंद्रिय शेती करत आहे त्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना काढायला पाहिजेत आणि तयार झालेले जे सेंद्रिय वस्तू आहे, प्रोडक्ट आहेत, तर शहरामध्ये विक्री करण्यासाठी सरकारने त्यांना सेंद्रिय शॉप, शेतकरी गट, महिला बचत गटांसाठी विक्रीसाठी एक दालन उभा करून देण्यात यावे. सेंद्रिय शेती तर खरं तर चांगली आहे, पण तरी देखील प्रोत्साहन का दिलं जात नाही असं वाटतं? तुम्ही किती समस्याचा पाठपुरावा करताय? सेंद्रिय शेतीचा पाठपुरावा आम्ही 10 वर्षापासून हे काम करत आहेत. पण आज या सेंद्रिय शेती करायची कशी आणि सेंद्रिय शेती काय हे लोकांना माहीतच नाही. आणखीन काय केलं पाहिजे प्रोत्साहन देण्यासाठी? काय सरकारने जे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांची सेंद्रिय शेतीचा अभ्यास दखल घेतली पाहिजे आणि तयार झालेले सेंद्रिय शेती लोकांना कशी करायची हे एक शाळा भरवली पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि जे सेंद्रिय शेती करतात त्यांच्याकडं डायरेक्ट शेतामध्ये प्रत्यक्षात जाऊन ते शेतकऱ्याला, बाकीच्या लोकांना माहिती सांगण्यासाठी एक सरकारने त्या वाटचाल करायला पाहिजे. माझं नाव ईश्वर शिवाजी शिंदे.